श्रीराम जय जय राम। निष्ठा बलवत्तर असावी। पोथीची समाप्ती झाली म्हणजे ऐकण्याचे संपून कृतीत उतरण्याची वेळ आली असे समजावे। पोथी ऐकण्याचा मोबदला पुराणिकाला पैकाविल्याने मिळत नाही। तो असा असावा की दोघांचेही कल्याण होईल। भगवत भक्ती करणे हा खरा मोबदला आहे। जगात अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांचे ज्ञान आपल्याला होत नाही, पण म्हणून काही आपण त्या खोट्या नाही मानित। आपण आपल्या तुटपुंज्या ज्ञानाचाही अभिमान धरतो हे चुकते आपले। भगवंताने ज्ञान दिले आणि आम्ही त्याचा अभिमान धरू लागलो, तर हातात तलवार दिल्यावर शत्रूचे शीर कापण्याऐवजी आपलीच मान तोडल्यासारखे झाले। ज्या विद्येने स्वतःचे हित कळत नाही ती विद्या नसून अविद्याच होय। जे खरे नाही ते खरे आहे असे वाटणे हे अज्ञान होय। अविद्या आणि अज्ञान दोन्ही सारखेच। परमात्म्याच्या स्वरूपाविषयी आपण संशय घेतो हे आपले अज्ञानच होय। देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणे म्हणजे ज्ञान होय। प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढे भगवंत देतच असतो, म्हणून आहे त्यात समाधान ठेवावे। ज्याचे समाधान भगवंतावर अवलंबून आहे त्याचे समाधान कोणत्याही परिस्थितीत टिकेल। आपली निष्ठा अशी बलवत्तर असावी की तिच्यामुळे आपले समाधान राहील। हरिश्चंद्र, प्रल्हाद वगैरे मोठमोठ्यांचा किती छळ झाला, पण त्यांची निष्ठा अति बलवत्तर असल्याने ते त्या छळातून सुखरूप पार पडले। परिस्थिती सारखी बदलत असते, म्हणून जे फळ आपण आज मागतो ते बदललेल्या परिस्थितीत सुखाचे होईलच याची खात्री नाही। म्हणून जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे। गीतेत असे सांगितले आहे की सर्व धर्म सोडावेत, पण भगवंताला शरण जावे। पण ते न करता आपण विषयालाच शरण जातो, याला काय करावे? अर्जुनाने भगवंताला आपल्या बाजूला घेतले आणि त्यामुळे पांडवांचे जे समाधान ते टिकले, जे काही कौरवांचे टिकले नाही। पांडवांनी देहाने वनवास सोसला, पण मनाने त्यांनी भगवंताला भजल्यामुळे वनवासातही ते समाधानात राहिले। भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि सर्व तोच करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही। आनंद कृतीत आहे, फळाच्या आशेत नाही। नामस्मरण ही कृती केली तर शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळाल्या वाचून राहणार नाही। जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय आहे हे खात्रीने कळेल। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी, नाम घेताना देवाला सांगावे, प्रपंचातले काही मला देऊ नकोस, मला तुझे प्रेम दे। श्रीराम जय जय राम। श्रीमनाचे श्लोक 101 निरूपण। जया नावडे नाम त्याय मजाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची। म्हणूनी अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे। ज्याला नाम घ्यायला आवडत नाही त्याला यमयातना सोसाव्या लागतात, त्यालाच समर्थ यमजाची असे म्हणतात। सामान्य माणसाला वाटते की मेल्यावरच माणसाला ज्या यातना सोसाव्या लागतात त्यांना नरक यातना म्हणतात, पण संतांच्या दृष्टीने जेव्हा माणसाच्या मनात तमोगुणाची अतिवाढ होते तेव्हा त्याच्या अंतःकरणाची जी अवस्था होते ती नरकापेक्षा भयानक असते, कारण ती अज्ञानाची अवस्था असते।
अज्ञानावस्था हाच नरक असतो. ज्याला भगवंताच्या बद्दल विकल्प असतो, भगवत भजन करण्याची इच्छा नसते, त्याला जीवनात शांती मिळत नाही. त्याला अतिदुःखे भोगावी लागतात. म्हणून कोणताही विकल्प मनात न ठेवता नाम घ्यावे. नामाने देहाभिमान सुटतो. देहाभिमान सुटला की अज्ञान दूर होते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. भिकार दुबळी वृत्ती सोडून उठ तू कसा. कौरवांच्या बरोबर युद्धाला उभे ठाकल्यावर अर्जुनाच्या लक्षात आले की आपल्याला जवळच्या नातेवाईकांशी युद्ध करून त्यांना ठार मारावे लागणार आहे. वास्तविक पाहता ही गोष्ट त्याला नव्याने समजली असे नव्हते. तरी पण प्रत्यक्षात त्यांना समोर बघितल्यावर त्याचे त्यांच्याबद्दलचे प्रेम उफाळून आले. समोर दिसणाऱ्या सगळ्यांना मारून राज्य मिळाले तरी त्याला ते नकोसे झाले. शोकाने व्याप्त झालेला अर्जुन त्यावेळी रडू लागला. त्या सर्व आप्त समुदायाचा त्याला विलक्षण मोह उत्पन्न झाला. त्या योगाने त्याचे चित्त द्रवले. म्हणून मोहाधीन झालेला अर्जुन चिखलात रुतलेल्या राजहंसाप्रमाणे अगदी कोमेजून गेलेला दिसला. राजहंस पक्षाप्रमाणे त्याच्यातील युद्धाचा डौल होता, परंतु तो सर्व आता मोहरूपी चिखलात रुतल्यामुळे निष्प्रभ झाला. मी आता युद्ध करत नाही असे म्हणून तो हताश होऊन बसला. अर्जुन याप्रमाणे महामोहाने जर्जर झालेला आहे हे श्रीकृष्णाला अजिबात आवडले नाही. तो काहीशा उपहासाने त्याला म्हणाला, कोठुनी भलत्या वेळी सुचले पाप हे तुझ, असे रुचे न थोरांस ह्याने दुष्कीर्ती दुर्गती. निर्वीर्य तू नको होऊ न शोभे मुळी हे तुझ, भिकार दुबळी वृत्ती सोडून तू उठ कसा. श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, भगवंत अर्जुनाशी बोलताना म्हणाले, अर्जुना, हे करणे योग्य आहे काय? तू कोण आहेस आणि हे काय करीत आहेस याचा अगोदर विचार कर. सांग, तुला झाले तरी काय? काय कमी पडले? काय करावयाचे चुकले? हा खेद कशा करता? तू आत्तापर्यंत अयोग्य गोष्टीकडे लक्ष दिलेले नाहीस व कधीही धीर सोडलेला नाहीस. तुझे नाव ऐकल्याबरोबर अपयश तोंड काळे करते. शूरवृत्ती म्हणजे तू जणू काही तुझे दुसरे नाव होय. तू क्षत्रियांचा राजा आहेस. तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकात आहे. तू युद्धात शंकराला जिंकलेस. निवात कवचाचा मागमूस नाहीसा केलास. तू गंधर्वावरही पराक्रम गाजवलास. तुझ्या पराक्रमाच्या मानाने हे त्रैलोक्यही तुच्छ आहे. पण तू यावेळी आपला वीरपणा टाकून खाली मान घालून रडत आहेस. विचार कर, तू अर्जुन असून करुणेने तुला दीन करून सोडले. भगवंतांना म्हणायचे आहे की तुझ्या बाबतीत हे शक्यच नाही. येथे माऊली अर्जुनाचे श्रेष्ठत्व आपल्या मनावर ठसवण्यासाठी अनेक श्रेष्ठ गोष्टींबरोबर त्याची तुलना करत आहेत. ज्याप्रमाणे पुढे सांगितलेल्या श्रेष्ठ गोष्टींबाबत ज्या घटना कधीही घडणं शक्य नाही, त्याप्रमाणे अर्जुन मी युद्ध करणार नाही असे म्हणणे शक्य नाही, असे माऊलींना सांगायचे आहे. ते म्हणतात, अंधाराने सूर्याला गेले असं कधी झालंय का? अथवा वारा कधी मेघाला घाबरेल काय? किंवा अमृताला मरण येईल का? लाकूड कधी अग्नीला गिळून टाकील काय? किंवा मिठाने पाणी विरघळेल काय? दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूट मरेल काय? किंवा बेडूक महासर्पाला गिळेल काय? कोल्हा सिंहाबरोबर झोंबी करेल काय? असे अघटित कधी घडेल आहे का? त्याचप्रमाणे अर्जुनासारखा शूरवीर असा रडतरा ऊतपणा करतोय हे शक्य नाही. पुढे भगवंत म्हणाले, असा अघटित प्रकार आज तू येथे खरा करून दाखवलास.
म्हणून अर्जुना, युद्ध न करण्याच्या तुझ्या मनात आलेल्या अनुचित गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस. तू लवकर मनाने खंबीर होऊन सावध हो. हा मूर्खपणा सोडून दे. उठ, धनुष्यबाण पुन्हा हाती घे. युद्धाच्या ऐनवेळी ही करुणा काय कामाची? अशा भलत्या वेळी तिचे काय प्रयोजन? अरे, तू चांगला जाणता आहेस, तर मग युद्धाच्या वेळी कारुण्य उचित आहे काय? तुझी दया ही तुझ्या असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला मुकवणारी आहे. म्हणून तू शोक करू नकोस. पुरता धीर धर. अर्जुना, हा खेद टाकून दे. तुला हे योग्य नाही. आजपर्यंत जे पुष्कळ यश तू जोडले आहेस त्यामुळे नाश होईल. तू अजून तरी आपल्या हिताचा विचार कर. लढाईच्या ऐन प्रसंगी कृपाळूपणा कामाचा नाही. हे तुझे आजचे नातेवाईक झाले आहेत का? आत्ताच त्यांच्याबद्दल हा विनाकारण फाजील कळवळा तुला का आला आहे? श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.